याकरता जे काही तंत्रज्ञान उपलब्ध असेल त्याचा वापर करून आपण शेतीमध्ये त्या ठिकाणी रासायनिक खतं, वेगवेगळ्या प्रकारच्या फवारण्या, वेगवेगळ्या प्रकारचे संकरित बियाणं अशा अनेक गोष्टी आणल्या. पण नंतर आपल्या सगळ्यांच्या लक्षात यायला लागलं की आमच्या जमिनीची जी उर्वरा क्षमता आहे ती क्षमता कुठेतरी संपते आहे, किंबहुना आता ती स्थिर झालेली आहे. आता हळूहळू ती खाली जाते आहे. आता जी उत्पादकता कधीतरी या रासायनिक खतांमुळे मिळाली, आता ती उत्पादकताही मिळत नाही. उलट देशभरामध्ये आणि जगभरामध्ये जागतिकीकरणामुळे शेतमालाचे जे भाव आहेत त्या भावांच्या किमती आता जागतिक व्यापारपेठ ठरवते. पण दुसरीकडे शेती करता जी काही आपली लागत आहे ती मात्र सातत्याने वाढते. वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी उपयोगात आणून उत्पादन खर्च वाढतोय आणि त्या मनाने किमती मात्र वाढू शकत नाहीत. अशा प्रकारच्या दुष्टचक्रामध्ये आज आपला शेतकरी हा फसलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आज पुन्हा एकदा या सगळ्या परिस्थितीवर उपाय म्हणून आपण नैसर्गिक शेतीचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस त्या नैसर्गिक शेतीचाही केंद्रबिंदू जर काही असेल तर आमची गोमाताच आहे. आमच्या गोमाताच्या शेणापासनं, तिच्या गोमूत्रापासनं या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे जी मिश्रण आपण तयार करतो, जीवामृत असेल किंवा वेगवेगळ्या पद्धती आहेत ज्या आता तयार झालेल्या आहेत, याच्यामुळे रासायनिक खतं किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या फवारण्या याही कमी व्हायला लागल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आता हे देखील प्रमाणित झालेलं आहे. पूर्वी असं म्हणायचं की नैसर्गिक शेतीकडे गेलंय, जीवामृत वगैरे वापरलं तर उत्पादकता कमी होते. पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही, उलट उत्पादकता वाढते. अनेक लोक आज नैसर्गिक शेती करून आधीपेक्षा 1.5 उत्पादन त्या ठिकाणी घेत आहेत. त्यांचं त्या ठिकाणी उत्पादन खर्च कमी झालेला आहे आणि कुठेतरी शेती ही फायद्यामध्ये येताना दिसते. एवढंच नाही तर वर्षानुवर्ष शेवटी आपल्या घरची गाय म्हणजे त्या कुटुंबाचा सदस्य. गाईला कोणी जनावर मानलंच नाही. गाईला आईचाच दर्जा आमच्याकडे होता. कारण ज्या प्रकारे आई म्हातारी झाली तरी ती कुचकामी होत नाही, तशी आपली गाय ही म्हातारी झाली तरी ती कधीच कुचकामी होत नाही. ती फक्त आपल्याला देत असते. आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर या गोमातेचं संवर्धन ही काळाची गरज आहे. विषमुक्त अशा पद्धतीचा जर आपल्याला अन्न द्यायचं असेल तर तेही गोमातेशिवाय शक्य नाहीये. आणि आपल्याला याची देखील कल्पना आहे की ज्या शेतकऱ्यांकडे गोवंश राहिलाय, गोमाता आहे, त्या शेतकऱ्यांना त्यांचा आधार आहे. म्हणजे ज्यावेळी 10-15 वर्षापूर्वी साधारण 2007-8 साली शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या संदर्भात एक अनुसंधान झालं आणि त्याचा अहवाल आला. त्या अहवालात त्यांनी सांगितलं होतं की ज्यांच्याकडे गाय होती त्या शेतकऱ्यांनी विपरीत परिस्थितीमध्ये देखील त्या ठिकाणी आत्महत्येचा विचार केला नाही. पण ज्यांच्याकडे गोवंश नव्हता, पूर्णपणे संपला होता, अशा शेतकऱ्यांकडे मात्र त्या ठिकाणी आत्महत्येकडे जास्त कल दिसला. अशा पद्धतीचा अहवाल मला असं वाटतं 2007-8 साली आपण पाहिला. त्यामुळे एक प्रकारे सगळ्या पद्धतीनं आपल्याला आधार देणारी अशा प्रकारची गाय आहे.